सत्संगामध्ये गुरुजी सांगतात की समस्या ईश्वर त्यालाच देतो जो सक्षम असतो. आणि त्या दृष्टीनं ह्या दोन छोट्याशा गोष्टी प्रेरणादायी आहेत. एक गुरुजी आणि एक विद्यार्थी जात असतात एका जंगलामधून. त्या ठिकाणी एक कुटुंब एका दुभत्या म्हशीच्या आधारे अतिशय खुशाल जीवन जगत असतं. त्या कुटुंबाचं भलं व्हावं म्हणून हे गुरु निघताना गुपचूप ती म्हैस सोडून देतात. आणि मग तो रस्त्याने शिष्य म्हणतो की महाराज तुम्ही हे काय केलं नंतर. आणि तो शिष्य कदाचित ते गुरु निर्माण झाले असतील. जेव्हा 10 वर्षांनी त्या घराजवळून जातो तिथं मोठी इमारत, ट्रक वगैरे हे लागलेले असतात. मग हा त्या घरमालकाला भेटतो किंवा तुमची एवढी कशी काय प्रगती झाली, आम्ही 10 वर्षापूर्वी मी आलो तेव्हा ही साधी झोपडी होती. तर तो म्हणतो की आमच्याकडे एक दुभती म्हैस होती, त्यामुळे आम्ही झोपेत आळसात जगत होतो आणि ती म्हैस आमची काय चोरी गेली की हरवली, आम्ही निराधार झालो आणि मग संघर्ष करायला लागलो आणि म्हणून आज या अवस्थेला आलो. दुसरं, आम्हाला 10व्या वर्गाला एक रणदुदुभी नाटक होतं आणि त्याचा आशय असा होता की एक चैनी आणि विलासी आळसात जगणारा राजा एका नर्तकीच्या नादी लागतो आणि त्याच्या सीमेवर म्हणजे शत्रू येतो, पण तो गाफील राहतो. आणि नर्तकी म्हणते की राजा तू गुलाम हो, म्हणजे तुला सुखानं जगता येईल, कशाला युद्धबिद्ध केलं तर मरशील आणि हे सुखाचं आपलं आयुष्य निघून जाईल. आणि संपूर्ण 3ही तास ते नाटक तसं चालतं. आणि त्याची जी बायको असते राणी, जेव्हा तो त्या राणीच्या समोर जातो की आता शत्रू सीमेवर आलेला आहे, तर ती म्हणते की अरे भ्याडा, तू मेला तर तुझं मी म्हणजे वीरांगना म्हणून कुंकू लावीन, आणि असा तू गुलाम झाला तर मी आजच कुंकू पुसून टाकते की मी विधवा आहे म्हणून. आणि मग त्या राजाला त्या पत्नीकडून प्रेरणा मिळतं आणि तो अतिशय जोशाने त्या युद्धभूमीमध्ये जातो. अशा ह्या 2 कथा आहेत ज्या आता आपल्याला करो या मरो यासाठी म्हणजे अशी आपली वेळ आलेली आहे. एवढे बोलून मी हे 2 शब्द थांबवतो.